नमस्कार, शुभ संध्याकाळ. तर मी प्राची एव्हरीडे गुणमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर बऱ्याच दिवसानंतर मी आता व्हिडिओ शूट केलेला आहे आणि आज मी संध्याकाळपासूनचं माझं रुटीन नाही बोलू शकत की आज मी संध्याकाळी काय काय करणार आहे हे काय माझं ठरलेलं नाही आहे. पण मी संध्याकाळपासून जे काही करेल आज मी ठरवलं होतं की माझा पहिला जो आता गॅपनंतरचा जो काही व्हिडिओ असेल ना तो मी देवाच्या पूजेने सुरुवात करेन. माझं देवघर मी कालच आवरून ठेवलं होतं, म्हणजे साफ वगैरे केलं होतं सगळं. मी धुवून वगैरे स्वच्छ केले होते कालच आणि मी आज मस्त पूजा करणार आहे. आता इथे कळसाला फक्त मी नारळ लावला नाही अजून, कारण मी नारळ आणायला गेलीच नाही, त्याचा मुहूर्त काय निघाला नाही. पण मग आता मस्त इथे मी सगळं क्लीन केलं, एवढं चक्काचक केलं आहे की मला त्याच्यापासूनच सुरुवात करायची होती. पुन्हा गॅपनंतर जो काही माझा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे किंवा मी बनवला आहे, तर मग सुरुवात नेहमी आपल्या गणपती बाप्पांनी झाली पाहिजे. आणि मी खूप मानते गणपती बाप्पांना, माझे खूप फेवरेट आहे ते. मला नेहमी असं वाटतं की ते माझं ऐकतात, मला हेल्प करतात, माझ्या प्रत्येक संकटाला ते माझ्यासोबत असतात. आणि हे माझं स्वतःचं सेल्फ एक्सपिरियन्स आहे आणि तो मी नेहमी आजमवलेला आहे. त्यांनी वाईटातून वाईट माझं चांगलं केलेलं आहे आणि मी जो काही माझ्या आयुष्यात जे काही घडलेलं होतं त्याच्यामधून माझं जे काही चांगलं होतं आहे ते सगळं माझ्या गणपती बाप्पांमुळे आहेत. आणि कर्म पण असतात. मी ह्या गोष्टी मानते. आता मला माहीत नाही बाकीच्यांचं मत काय असतं, पण माझं मत असंच आहे की आपल्यामुळे कोणी रडलं नाही पाहिजे. आपल्यामुळे कोणाच्या डोळ्यात अश्रू आलं ना की ते सगळ्यात वाईट कर्म आहे. माहिती आहे तुम्हाला, आपण ना एखाद्याला हसू शकत नाही ना तर त्या व्यक्तींना आपण रडवायचा पण आपला हक्क नाही आहे. एखाद्याबरोबर आपलं पटत नाही आहे म्हणून त्याच्यावर वाद घालत बसण्यात अर्थ नसतो. त्यापेक्षा त्याच्यापासून थोडंसं लांब राहिलेलं बरं. असं केल्याने काय होतं की त्या व्यक्तीला आपण दुखवत पण नाही किंवा त्याला इग्नोर करत नाही, फक्त आपण त्याच्यापासून थोडंसं लांब जातो, डिस्टन्स ठेवतो. हे सगळ्यात बेस्ट आहे की नाही, ते वाद घालत बसणं किंवा काय वगैरे. त्याच्यापेक्षा तर मला तरी वाटतं आणि मी असं करते, मला खूप फरक जाणवतो या गोष्टींचा. तर असं मस्त आता मी ही जी काय अगरबत्ती आणली होती ना, मी ऑनलाईन मागवलेली ही, आणि त्याचा सुगंध इतका सुंदर आहे ना, ती लावल्यानंतर जो काय तो फ्रेग्रन्स पसरला ना घरात आणि इतकं सुगंधित वातावरण तर झालं, पण त्याचा स्मेलच वेगळा होता. म्हणजे आपण जसं चंदन, गुलाब वगैरे असे वेगवेगळ्या अगरबत्ती वापरतो ना त्याच्यापेक्षा वेगळा स्मेल येत होता आणि खूप छान वाटत होतं. म्हणजे वेगळंच असं पूजेचा सुगंधापेक्षा पण वेगळा स्ट्रेंज वाटत होता आणि खूप छान वाटत होतं. तर ॲक्च्युली मी ना एक गोष्ट असं हे करते, म्हणजे तुम्हाला असं मूर्खपणा वाटेल माझा, की साळुंकी असते ना, ती एक साळुंकी मला जेव्हा केव्हा दिसते ना तर काय ना काय म्हणजे बॅड गोष्टी होतात माझ्या दिवसभरातून. तर मला आज चक्क 2दा एक साळुंक्या दिसल्या. तर मी आज काही खरं नाही आहे, काय होतं आहे, अहोंबरोबर भांडणं होतं आहे की मुलांबरोबर चिडचिड होते. पण मग मी देवा प्लीज तूच आता काहीतरी कर, कंट्रोल ठेव माझ्या मनावर आणि मला शांत राहू दे. आणि स्वतःलाही समजवलं की आपण आपल्या मनावर आपला ताबा पाहिजे, आपल्या मनावर आपलं कंट्रोल पाहिजे. आणि जो आपल्या मनावर आपला ताबा ठेवतो, कंट्रोल करू शकतो, तो सगळं जग जिंकू शकतो ना, बरोबर की नाही. तर आज ना म्हणजे काहीच ठरवलं नव्हतं की मी काय करणार आहे, कसं करणार आहे, पण अचानक सगळ्या गोष्टी इझिली घडत आल्या आणि इतकं छान वाटलं ना. म्हणजे फुलं आणली नव्हती मी मार्केटमधून, पण मग मला काय माहीत नाही, मी असं सामान मागवत होती ऑनलाईन, तर मग मला असं वाटलं अरे मग इथे फुलं पण मला दिसले आणि मग मी ते देवाची फुलंसुद्धा मागवली आणि ते इतकी सुंदर बॉक्समध्ये आली ना की विचारायला नको. थोडं महाग पडलं मला, पण ठीक आहे, देवासाठी तेवढं चालून जाईल हो. तर मग आता इथे मस्त मी फुलांचं सगळं असं सजवलं आणि खरंच म्हणजे रोज जरी तुम्ही फुलं नाही चढवले ना, हप्त्यातून 1-2दा तरी तुम्ही असे वार घ्या की त्या दिवशी तुम्हाला ते फुलं वाहायचेच आहे देवाकडे. आता माझ्याकडे एवढे प्लांट्स नाही आहेत आणि मी ते ठेवत पण नाही. मलासुद्धा आवडतं प्लांट्स वगैरे ठेवायला, पण नाही मी ठेवत, कारण की मला असं वाटतं की जेव्हा आम्ही शिफ्टिंग वगैरे करतो ना तर आम्हाला खूप त्रास होतो, आमचं नुकसान बरंच होतं. जसं आमचे वॉटर्स आणि बेड वगैरेचं खूप नुकसान झालेलं आहे आतापर्यंत. म्हणून मी असं आता ठरवलं बाबा आता काही घ्यायचं नाही आहे जोपर्यंत मी स्वतःच्या घरात शिफ्ट नाही होणार. आणि इथे ना माझं स्वतःचं घरसुद्धा आहे पुण्याला,
पण आमचं अजून एक स्वप्न आहे की ते मुंबईला पण आमचं घर झालं पाहिजे. आय होप सो होईल आज ना उद्या. आणि आम्ही पेशन्सच ठेवतो आणि आम्ही वाट बघतो आहे बस. इच्छा झाली पूर्ण तर ठीक आहे, नाही झाली तर काही वाईट नाही आहे. ऑलरेडी आमचं एक घर आहे, मग तिकडे जाऊ. पण इच्छा तर अशीच आहे की मुंबईला आमचं घर असावं अजून एक. तर बघू आता काय होतं आहे. सो तर मस्त इथे मी पूजा केली आणि मला ना संध्याकाळी ना खूप भारी वाटतं. म्हणजे घराचं वातावरणच वेगळं होऊन जातं की नाही. तर इथे बघा, ही माझी ना तुळस आहे आणि ही तुळस ना म्हणजे तुम्ही माझे जर व्हिडिओ बघितले असेल ना तर मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं, ही तुळस ना खूप सुकली होती. इतकी सुकली होती ना, पण मी ठरवलं होतं तेव्हा की ती कितीही सुकली ना तर मी चॅलेंज एक्सेप्ट करते की मी तिला हिरवळ करून राहणारच. आणि फायनली तितकी हिरवळ झाली ना. आता ही तुळस आहे ना माझी पुटकी तुळस नाही आहे, ही अशी उंच उंच वाढणारी तुळस आहे. त्यामुळे ही अशी लांब वाढते. पण ना ही तुम्हाला व्हिडिओमध्ये पण अशी नीट दिसत नसेल, पण तिला इतकं पानं आलेत ना हिरवीगार. आणि मोठमोठी तुळशीची जी पानं आहेत ना ती खूप मोठी मोठी झाली आहे. ॲक्च्युली ती एक ट्रिक होती, मी ती केली होती, त्याच्यामुळे ही तुळस इतकी सुंदर वाढ झाली ना त्या तुळशीची. तर मी ठरवलं होतं ना तेव्हाच की ही जेवढी सुकली आहे ना मी तिला रिपेअर केल्याशिवाय राहणारच नाही आहे. आणि ती बरी होणार आणि तुळशी आई माझी बरी होणार. हे मी जे काही चॅलेंज मी घेतलं होतं, तुम्ही जर माझा कधी तो व्हिडिओ बघितला तर त्यात तुम्हाला ती माझी तुळस दिसेल की ती किती सुकली होती. आणि आज ती इतकी बहरली आहे ना की काय विचारायला नको. म्हणजे मला असं स्वतःला वाटतं की माझीच नजर नको लागायला. आणि ह्याच्यात पण तुम्हाला इतकं नीट दिसणार नाही आहे, पण ते रिअलमध्ये इतकी सुंदर आहे वाढली ना. ही जर बुटकी तुळस असती ना तर खूप म्हणजे इतकी भरभरून आली असती ना. आता ही लांब लांब अशी वाढत चालली ना, तर ही अशी दिसते ना, पण इतकी भरभरीत दिसते ना मला रिअलमध्ये तर खूप. आणि पानं पण अशी मस्त मोठी मोठी झाली त्याची. तर मला असं मस्त, मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, तुळशीची नेहमी तुम्ही बोलत राहा, खूप छान वाटतं. बोलल्याने ना आपलं मन हलकं होतं. पण सगळ्यांकडेच नाही बोलायचं. तर हे इथे बघा असं मस्त माझं वातावरण असतं, खूप छान वातावरण असतं आमच्या इकडे. आणि मला ना असं इथे उभं राहून कंटिन्यू मी बघत असते रात्रीच्या वेळेस. मला जर असं कधी कंटाळा आला ना, उदास वाटलं की मी इथे येऊन उभी राहते, आकाशाकडे बघते आणि हे असं मस्त वातावरण मी एन्जॉय करते रात्रीचं. परत सकाळीसुद्धा मी वातावरण छान एन्जॉय करते. तर आज म्हणजे हे पसारा जो आहे माझा भांड्यांचा, तो ना खूप दिवस झाले पडला होता असाच एका साईडला कोपऱ्यामध्ये पोत्यामध्ये. तर आता मला माहिती आहे आता पावसाळा कधीही चालू होऊ शकतो आणि ह्याच्यात पाणी वगैरे जाईल ना, घाण नको व्हायला म्हणून आज ठरवलंच की आज जायचंच म्हणून जायचं. आणि मग अहो ना बोली चला आता आपल्याला जायचंच आहे फायनली. आणि आम्ही दोघं निघालो. ॲक्च्युली मी मम्मीला पण घेतलं होतं, पण ते स्कूटीवर आम्हाला ना तिघांना बसायला प्रॉब्लेम होतं, म्हणून मम्मीला बोलली की तू राहा घरात, मी जाऊन येते त्यांच्याबरोबर. आणि आम्ही निघालो. आता मम्मीला तर मी विचारलं होतं, मला तर काहीच कळत नाही की ते कितीला जाईल वगैरे. तर असं अंदाजे मम्मी म्हणाली होती की स्टील 30 रुपये किलोनी आहे, पण आम्हाला चक्क 50 रुपये किलो म्हणाले ते. तर मला बरं वाटलं, म्हणजे चला. तर आणि मला अवघे 450 रुपये मिळाले. आणि त्याच्यामध्ये इन्क्लूड करून अजून पैसे मी टाकून काहीतरी वस्तू घेतले की तुम्हाला मी नक्कीच दाखवेल. आणि बाहेर आले आणि मी पाणीपुरी खाणार नाही असं होणारच नाही. तर ही आहे ती वस्तू गजहत्ती. इतकं मला आनंद झाला ना जो घेतल्यावर, कारण की ही अनपेक्षित गोष्ट घडली. मी तुम्हाला सांगितलं ना, कधी कधी असं होतं ना की दिवसभरात ना आपल्याबरोबर अशा अनपेक्षित गोष्टी घडून जातात आणि त्या किती सुखकारक असतात ना. तर आज मी आजमावले. पण हे गजहत्ती ना 3 वर्ष लागले मला हे घेण्यात. म्हणजे घेईल नाही घेईल ह्याच्यात करण्यातच माझं 3 वर्ष गेलं. आणि मुहूर्त काय लागायचंच नाही. नेहमी काय ना काय प्रॉब्लेम्स यायचे आणि दुसरं काहीतरी निघायचं, खर्च व्हायचा आणि हे राहून जायचं. आणि हे अचानक आज घडलं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, कळलं याचा अर्थ की जी गोष्ट ना आपल्या घरात यायची असते ना ती येणार, पण तिची वेळ काळ बघून येणार. आज त्यांना माझ्या घरी यायचं होतं म्हणून ते आज आले. आणि हे मला एक शुभचिन्ह दिसलं आहे ॲक्च्युली. मी खूप आनंदी आहे. तुम्हाला असं वाटतं की ओव्हर ॲक्टिंग करते, पण खरंच आज माझा आनंद काही गगनात मावत नाही आहे. कारण की हे ना आपसूक आलेला सुख आहे. म्हणजे मी कल्पनाच्या बाहेर. मी
3 वर्ष चक्क तुम्ही विचार करा ना, 3-4 वर्ष म्हणू शकता, की मी घेते करता करता ते राहूनच जायचं. कधी मग मला ते मूर्तीच लहान भेटायचे, कधी ते बजेटच्या बाहेर होते, तर कधी दुसराच खर्च यायचा. दिवाळीला घेईल म्हणून दिवाळीला मुहूर्त काढायची, की शुभ मुहूर्ताला घेऊ वगैरे, पण कधीच नाही झालं. आणि आज बघा ना, अचानक म्हणजे मी ठरवलंच नव्हतं मी काहीतरी घेऊन येईल वगैरे त्याच्या रिप्लेसमेंटमध्ये, तर त्यांनी म्हणाले आम्ही पैसे नाही देत, आम्ही तुम्हाला काहीतरी घ्यावं लागेल. तर तिथे मला ते दिसले, ते गजहत्ती समोरच ठेवले होते. तर मी सहज बोलले ह्याची प्राईस काय हो? आणि मग त्यांनी बोलले तर मी चला ह्याच्यात थोडेसे टाकून हे पैसे इन्क्लूड होऊन, हे महाग आहे हां, ॲक्च्युली महाग आहेत ते. आता मी प्राईस नाही सांगणार कारण की ते गजहत्ती त्यांची प्राईस नको सांगायला. तर मग त्यात अजून पैसे इन्क्लूड करून मी हे घेतलं. सो हाय, हॅलो, नमस्कार. एव्हरीडे गुडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि तुम्हाला असं वाटलं असेल की आज एवढ्या दिवसाने अचानक हा व्हिडिओज कसा काय अपलोड झालेला आहे. तर ॲक्च्युली ना मी खूप गॅप घेतला होता मध्ये, तर होतं खूप रिझन्स त्याला. आता ते सांगण्यात मी माझा वेळ घालवत नाही आहे. गरमी इतकी म्हणजे खूप गरम होतं ना ॲक्च्युली. आत्ताच मी जरा म्हणजे बघा ना हे झाली, फ्री झाली आहे. तर मग मला असं वाटलं मी तुमच्याशी थोडंफार बोलून. तर एवढा दिवस व्हिडिओ येत नव्हते माझे आणि मला खूप इच्छा व्हायची. माझ्या इतके छान छान क्षण पण माझे गेले, ते मी असं मला वाटलं की मी शूट करू आणि मी अपलोड करू, पण माझ्याकडे अजिबात वेळ मिळायचा नाही. आणि म्हणजे थोडे हेल्थ इश्यू पण झाले होते. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लास्ट टाईम माझा थायरॉईड खूप वाढला होता आणि त्याच्यामुळे अक्षरशः मला खूप 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 थकवायचा, की मग मला ते स्वयंपाक करताना जी हीट लागायची ना त्याच्याने पण मला खूप त्रास व्हायला लागलेला. आणि मग मला काही शूट वगैरे करायला पॉसिबलच व्हायचं नाही. आणि तुम्हाला माहिती आहे की ह्यामागे किती मेहनत असते, हे जेव्हा आपण स्वतः करतो तेव्हा आपल्याला कळतं. आधी ते खूप बघून आपल्याला छान वाटतं ना. म्हणजे मी इन्स्पायर झाले ॲक्च्युली दुसरे यूट्यूबर्सनाच बघून. बरेच आहेत, मी आता त्यांची नावं सांगणार नाही आहेत. कधी वेळ आला तर मला तर इच्छा आहे की मी त्यांची नावं सांगू सगळ्यांची, पण त्यांना आवडेल नाही आवडणार, तर म्हणून मी थोडंसं हे करते. पण असे आहेत बरेच माझे यूट्यूबर ज्यांना मी खूप खूप मला ते आवडतात आणि त्यांचंच व्हिडिओ बघून पण मी इन्स्पायर झाले. आणि असं वाटलं अरे आपण पण आपलं जीवनशैली सांगू शकतो, किंवा आपले आनंद, आपलं दुःख वगैरे काही असेल ते. शक्यतो दुःख शेअर करण्यापेक्षा ना आनंद जितका शेअर केला ना तर लोकांना पण त्याच्यापासून एक आपल्याला मोटिवेशन मिळतं. जसं आता मी इतरांचे व्हिडिओ बघून मला मोटिवेशन्स मिळतं, तसंच माझे पण व्हिडिओज बघून कोणाला मोटिवेशन मिळेल किंवा ही खूप छान राहते. आणि खरंच मी प्रयत्नच असतो माझा की काही फेक नाही आपल्याला दाखवायचं, जे चालले आहे तेच. आणि तुम्हाला एक गोष्ट मी सांगू, आज इतकी छान गोष्ट झाली ना दिवसाच्या एंडला, म्हणजे आता रात्र झाली आहे अक्षरशः, आता पण झोपायची वेळ झाली आहे, पण आज इतकी सुंदर गोष्ट झाली ना. म्हणजे जी गोष्ट मला हवी होती, म्हणजे 3 वर्षापासून आज कम्प्लिटली 4थं वर्ष चालू आहे. घेईल करता ना म्हणजे ते मुहूर्तच नाही निघायचा. घ्यायला जाऊनसुद्धा, स्पेशली ती वस्तू घ्यायला जाऊनसुद्धा मला ती घेता आली नाही, किंवा मला असं तेव्हा मला अमाऊंट त्याची जास्त वाटली. आणि मग तेव्हा मी भरपूर काही घेतलं होतं, म्हणून मी माझं बजेट थोडं फिसकडत होतं म्हणून मी ते घेतलं नव्हतं. किंवा त्याच्यानंतर पण मी प्लॅन केला की मी ह्या दिवाळीला घेईल, त्या ह्याला घेईल, लक्ष्मीपूजनाला घेईल, पण नाहीच पॉसिबल झालं. आणि आज अचानक मी ती गोष्ट मनात पण नव्हती की मला ते घ्यायचं आहे. फक्त मी माझी जे काही स्क्रॅप भांडी होती, स्टीलची भांडी जी मला नको होती, ती आज मी ठरवलंच होतं की पावसाळ्यात येणाऱ्या बाल्कनीत माझी ती गोणी होती, सॉरी. तर बाल्कनीत माझं ते पोतं मी ठेवलं होतं ते भांड्यांचं. तर मला आता माहिती होतं की आता पाऊस पडणार आहे आणि मग ते भिजून जाईल घरात ठेवायला, पण मला माझ्याकडे नाही आहे, जागा एवढी नाही आहे. तर मग मी ठरवलं की आज भांडी विकूनच यायचं. आणि तर माहीत नाही मला ते भांड्यांचे 450 मिळाले. आणि मग त्याच्यात मी अजून पैसे टाकून असं मी हे गजहत्ती कितीला मिळेल मला तुम्ही देणार, आणि ते ब्रासमध्ये होतं आणि ते मला मिळालं. आणि असं ते झालं. आणि मला इतकं खूप छान वाटतं ना की माझ्याकडे ते आले आहे. आणि असं वाटतं की ते स्वतःहून आले, ताई माझ्याकडे बघ, मी आता तुझ्याकडे आले आणि तुझ्या घरामध्ये आनंदाचा वर्षा होणार आहे आणि सुख आणि सुखच नांदणार आहे, असं मला ती फिलिंग्स यायला लागली. आणि टचवूड असंच राहू दे, माझं घर नेहमी आनंदाने भरभरून राहू दे, सुख, समृद्धी, शांती, मेन तर शांती, सगळं काही जिथलं ते राहू दे. शांतीभंग होते म्हणजे आपला आडावडा होतो, मुलांमुळे होतो. माझं तर मुलांमुळेच मोस्टली होतं. मुलांना अभ्यास करा रे, हे करू नका रे, ते करू नका. तर हे काय असं
नेगेटिव्हिटी नाही आहे. आपण पॅरेंट्स म्हणून मुलांच्या चांगल्यासाठी आपण त्यांना ओरडतो, म्हणून ही नेगेटिव्हिटी तर नाही मी बोलू शकत. की माझं मिस्टर म्हणजे बोलतात काय किरकिर करत असते मुलांच्या मागे, पण त्यांचं भविष्य करण्यासाठी मला असं वाटतं की ती किरकिर नाही आहे. त्यांच्या भविष्यासाठी मी जे काही त्यांच्यावरती बंधनं लागते किंवा त्यांना सांगते बाबा हे करू नका, असं करा, हे करा, ते करा, तर त्याच्यामध्ये काही निगेटिव्हिटी नसते. आणि प्रत्येक पॅरेंट्सला मी सांगेल, सगळ्या आयांना सांगेल की मुलांना ओरडणं ही काही निगेटिव्हिटी नाही. हा पण त्यांना ओव्हर पण टॉर्चर झालं नाही पाहिजे. आणि नेहमी त्यांच्याबद्दल पॉझिटिव्ह मनात ठेवायचं. देवासमोर बोलतानाही असं बोलायचं की माझा मुलगा खूप छान अभ्यास करतो, खूप छान त्याचं आरोग्य आहे, खूप हेल्दी आहे तो, आणि तो खूप छान आता पास होतो आहे आणि अजूनही पुढे पास होणार आहे आणि खूप प्रगती करणार आहे. मी असंच बोलत असते. मी बोलते बाबा देवाला तुला काही मागायचंच नाही आहे, काही मागितल्यावर ते पटकन मिळत नाही आहे आणि मिळायला वेळ लागतो. त्यापेक्षा तूच ठरव आम्हाला काय द्यायचं, तुला जे योग्य वाटेल आमच्यासाठी ते तू आम्हाला दे, आणि जे नाही वाटेल ते नको देऊ. जसं की आता गजहत्ती 3 वर्षापासून मी विचार करते घेईल, आणि ते सॉरी मी खूप जास्त बोलते ना, पण मला आज खूप आनंद झाला आहे की खरंच म्हणजे त्यांच्या माध्यमातून माझ्या घरी सुख, शांती, समृद्धी, खूप काही काही गोष्टी आलेल्या आहेत आणि खूप चांगली सुरुवात होणार आहे. आज माझं यूट्यूबचं पहिलं शूट आणि गजहत्तीचं येणं, हे दोन्ही गोष्टी सोबत घडलेल्या आहे. आणि मग इथूनच मला असं वाटतं की आता पुढे खूप सगळंच अजून आपलं छानच आहे, पण आपण नेहमी इच्छापूर्ती असावा, म्हणजे सतत आपल्या इच्छा असाव्या. इच्छा असेल तेव्हा त्या पूर्ण होतात. तुम्ही म्हणलं ना काय नको मला, हे नको, ते नको, असं नाही. ठेवा तुम्ही असं, तुम्ही हे करा म्हणजे हां मला हवं आहे, मला ते हवं, हे हवं. फक्त तुम्ही हट्ट नका करू की ते भेटलंच पाहिजे. जेवढं वेळ येईल ते भेटेल, नाही झालं तर नाहीच भेटणार. ते त्याचं काही खेद नाही ठेवायचा. सो तर आणि तर तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा, आणि तुम्हाला आवडले तर प्लीज एक लाईकचं बटनवर क्लिक करायला काहीच नसतं. त्याच्याने मग जो आनंद असतो ना व्हिडिओ बनवण्याचा, की इतकी मेहनत करून मला लाईक केलं, तो आनंद खूप मस्त असतो. मला ना म्हणजे आता फॅमिली मेंबर आपले बघतात तर ते लाईक करतातच, त्यांना काही नाही. पण इतर कोणीही माझे व्हिडिओ बघत असेल आणि त्यांना खरंच माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, आणि तुम्ही तुमचे मित्रमैत्रिणींना पण शेअर करा, सजेस्ट करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही केलं नसेल तर इथेच मी माझं बोलणं थांबवते. आणि गुड नाईट अँड बाय अँड थँक्यू फॉर ऑल ऑफ यू की माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. सो बाय, गुड नाईट.